तर धाराशिव जिल्ह्यातल्या वालवड इथे शेतीमध्ये 5-5 फुटांचे खड्डे पडलेत। दुधनी नदीला आलेल्या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीत वाहून गेल्यास मात्र मोठाले खड्डेही तयार झालेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी भूम तालुक्यातल्या वालवड इथल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी एनडीटीव्ही मराठीच्या टीमने वालवड गावातील नुकसानीचा ग्राउंड रिपोर्ट सादर केलाय। पाहूयात। मोठाले खड्डे पडलेले आहेत। जवळपास 3 फुटांपासून ते 5 फुटांपर्यंत असे हे खड्डे पडून मातीचे मोठ्याचे मोठे भराव या ठिकाणावरून वाहून गेलेले आहेत। शेतीचं नुकसान तर अपरिमित आहेच, पण जमिनीचा कसही निघून जाईल अशा स्वरूपात झालेल्या या पावसानं प्रचंड स्वरूपातलं नुकसान इथे पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून पावसानं अक्षरशः हायदोस घातलेला आहे आणि याच पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब या तालुक्यांमधील शेतजमीन जी आहे ती पुरती वाहून गेलेली पाहायला मिळते। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जो नद्यांना पूर आलेला होता त्याच्यामध्ये अनेक नागरिक देखील अडकल्याची जी बातम्या ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत। त्यांना आता सुखरूप काही जणांना बाहेर काढले तर काही जणांना काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। तत्पूर्वी सध्या जर पाहिलं तर आपण धाराशिव जिल्ह्यातील बाणगंगा नदीच्या काठावर आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर वाळवड नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी जर मी ज्या ठिकाणी उभा आहे तो जो खड्डा आपण आता या गावातला पाहताय तो खड्डामधले जे कुठला काही वडा नाही किंवा कुठली काही नदी नाही, काही नाही, तर हे एका शेतकऱ्याचं शेत आहे आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नदीला आलेल्या पुरात ही जी शेतातील माती आहे ती वाहून गेलेली आहे आणि अक्षरशः भला मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय। शेतीची जी पिकं आहेत ती या ठिकाणी पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आपल्याला या दृश्यांमध्ये कुठेतरी पाहायला मिळतंय। या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी जवळपास माझ्या नरड्या एवढा, माझ्या छातीपेक्षा उंच असा खड्डा जो आहे तो या ठिकाणी पडलेला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। शेतीतील पाणी जे आहे ते अक्षरशः या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कोसळताना पाहायला मिळते। थोडा आता हे जे पाणी आहे ते काहीशा प्रमाणात कमी झाले असं येथील स्थानिक जे आहे ते कुठेतरी सांगताना पाहायला मिळतात। आपण इथली परिस्थिती दाखवण्यासाठी थेट येथील बांधावरती आलेलो आहोत। नेमकं इथं या परिसरामध्ये किती नुकसान झालंय, काय नुकसान झालंय याचा आढावा जो आहे तो पण या परिसरामधून कुठेतरी घेताना पाहायला मिळतोय। इथं स्थानिक आपल्या सोबत आहेत। मला सांगा कधी झालाय पाऊस सगळा एवढा? 3 दिवसापासून पाऊस चालू आहे। 3 दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे नदी पात्र बदलून नदीचं पाणी शेतात घुसल्यामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। कुणाचं? तुमचं शेत आहे नाही? नमस्कार, आम्ही अमोल शिंदे, गट नंबर 95/3। नदीचं पात्र सगळं शेतात घुसल्यामुळे आमच्या शेतात काय राहिलं नाही, पूर्ण सगळं हे झालंय। म्हणजे सोयाबीन सगळं गेलंय। सोयाबीन जाऊन आमच्या वरची सगळी माती निघून गेलेली आहे। सोयाबीन पण हाताला नाही आणि शेती पण हाताला नाही राहिलेली आहे। शेती पण हाताला हा, आता काय एवढे मोठे खड्डे झाले, आता ह्यात कसं भरून काढायचं? चालता पण येत नाही, चालायला येत नाही, पाणी अजून वाहतंय शेतात ना, ती बी कमरेत का छातीत का पाण्यात आपण चाललोय। आता हे किती खड्डा पडलाय मोठा, आणि एक नाही खड्डा, या अर्धा एकरचा खड्डा असा पडलाय, हे भरून कधी काढायचा? कधी नुकसान भरपाई व्हायची आमची? म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता हे जे आपण इकडे पाहतो, इकडे झाडं वगैरे वाहून आले, कधी नेमकं हे पाऊस झालेला? ही काल परवाचा पाऊस झालेला आहे। परवाचा पाऊस झाला आणि पलीकडे नदीच्या पात्राचं ते बंधारा आहे, त्या बंधाऱ्यामधून पण पाणी असं उलटून सगळं इकडे आमच्या शेतात आलेलं आहे। पूर्ण हे सगळं जवळजवळ इकडे हे आमच्या सगळे मोटरा वगैरे सगळ्या वाहून गेल्या। नदीवरचे ठेवलेलं सगळं पाणीचं सगळं स्रोत सगळं पाणी नदी सोडून पात्र सोडून अख्ख्या क्षेत्रात घुसलंय। जवळजवळ 7 हेक्टर क्षेत्र आहे आमचं इथून खाती कडापर्यंत। हे तिन्ही गटामध्ये असं सगळं म्हणजे नुकसान होत आलंय। सगळा गाळ नदीला वाहून गेला। जे शेतकऱ्याची जी मेहनत असती, वरच्यावरी माती, चांगली माती, ती सगळी पूर्ण नदीला गेलेली आहे। पूर्ण काहीच राहिलं नाही। आता हे उपदार यायला जवळजवळ 10-20 वर्ष लागतील का काय सांगू शकत नाही। हे जे आपण दृश्य पाहताय ते धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हे दृश्य आहेत आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील याच ठिकाणी पाहणीसाठी जर या गावामध्ये येणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर हा जो पाऊस झालेला आहे त्यामुळं शेती पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणच्या जमिनी ज्या आहेत त्या अशाच पद्धतीनं खरडून गेल्याचं जे आहे ते कुठेतरी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत तेथील ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी रोड जर पाहिला तर रोडला देखील मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। अक्षरशः रोड हा जो आहे तो वाहून गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात या
गावाचं जे आहे ते नुकसान कुठतरी या पुरामध्ये झालेलं आहे। आपल्यासोबत येथील स्थानिक ग्रामस्थ हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।